तुमच्या बी मक्कावरील पानं असे खालचे पानं पिवळे पडले का? तर याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो, मक्का बागायतदारांसाठी. कारण ह्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्रस्त झालेले या खालच्या करप्याला. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज थोडं वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, ह्यावर्षी मक्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि एक प्रॉब्लेम येतोय शेतकऱ्यांना. खालचे पानं, हे बघा, हे जे खालचे पानं आहे मक्याचे, हे असे सुकून जात आहे. याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये घाबरलेला आहे. तर घाबराचं काही एवढं कारण नाही आहे. आपण इथं सविस्तर माहिती देणार आहे. उपाययोजना काय करावी, सुरुवातीपासून मक्का लागवडीपासून काय करावं, पाणी कसं द्यावं आणि हा प्रॉब्लेम कुठे येत असतो ते पण सविस्तर इथं आपण चर्चा करणार आहे. मक्या बागायतदारांसाठी हा खास करून व्हिडिओ आहे मित्रांनो, कारण भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज येत आहे. तर व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, पहिला मुद्दा मी आता इथं सुरुवात लावणपासून आपण करू. मक्का लावणपासून. समजा तुमच्या शेतामध्ये सतत 4 वर्षापासून जर मक्का होत असेल तर वेल्टिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे कापूस काढला मक्का लावली, कापूस काढला मक्का लावली, कापूस काढला मक्का लावली. जर असं कमीत कमी 3 ते 4 वर्षापासून जर चालू राहिलं तर त्या शेतामध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे मक्काला बुरशी लागते. हा माझा अनुभव सांगतो मी. तुमचा अनुभव काय ते पण सांगा. आणि एक आणखी पुन्हा सांगतो, विल्टिंग आता मक्काचं वाण कोणतं लावावं विल्टिंगसाठी ते आपण कंपनीचं इथं नाव जाहीर करणार नाही आहे. पण समजा भरपूर कंपन्या अशा आहे की त्यांच्यावर रोगप्रतिकार शक्ती जास्त असते, त्याच्यामुळे त्या थैल्या तुम्ही निवडाव्या असे मी तुम्हाला सांगतो. मी कंपनीचं इथं नाव घेणार नाही आहे. कोणती बसती, कोणती हे बसती, हे आपण इथं कंपनीचं नाव घेणार नाही आहे. पण भरपूर शेतकऱ्यांना ज्ञान आहे की ह्या थैल्या बसता आणि ह्या थैल्या बसत नाही. असं शेतकऱ्यांना विचारूनच तुम्ही इथं त्या शेतामध्ये सतत मक्का जिथं जिथं तुम्ही घेताय तिथं ती व्हरायटी तुम्हाला घ्यायची, जी तिच्यावर रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे. रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे, म्हणजे सहन करण्याची ताकद जास्त आहे. ती व्हरायटी तुम्ही निवडू शकता शेतकऱ्यांचा सल्ला घेऊन तुमच्या गावामध्ये असं. आणि एक विषय सांगतो आता, हे खालचे पानं जे पडलेले, खालचे पानं खालचे पानं सुकले भरपूर शेतकरी त्रस्त आहे. तर याला घाबरून जायचं काम नाही. आता हे मी मागे एक व्हिडिओ पण टाकला होता. इथं थोडा माथा आहे. माथा असल्यामुळे इथं पाण्याची कमतरता असते, त्याच्यामुळे खालचे पानं सुकतात. यावर्षी काय झालं मित्रांनो, ह्यावर्षी लावण लेट झाली मक्याची. आणि मक्का आता बघा, मागच्या 4-5 दिवसापासून उष्णता एकदम वाढलेली आहे. त्याच्यामुळे हा जे खालचे पानं पिवळे व्हायला लागले. याच्यात घाबरून जायचं कारण नाही. फक्त घाबरायचं कुठंही तुम्हाला, सतत मक्का येते सतत मक्का, तिथं तुम्हाला उपाययोजना करण्याची गरज आहे. उपाययोजना काय करावी, वेल्टिंगपासून म्हणजे बुरशी लागू नये याच्यापासून सुरुवातीपासूनच तुम्हाला काम करायचं आहे. सुरुवातीपासून काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला, जर तुमच्या मक्का समजा 1-1.5-2 महिन्याचा झाला, आपलं 1.5 महिन्याचा झाला, 40-45 दिवसाचा झाला आणि तुम्हाला वाटतंय बा इथं वेल्टिंगचा प्रॉब्लेम येईल बा, म्हणजे बुरशी लागेल बा, त्याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हेंटिव्हसाठी पहिलेच तुम्हाला इथे उपाययोजना करायची आहे. म्हणजे वेल्टिंग प्रॉब्लेम येण्याच्या पहिलेच तुम्हाला उपाययोजना करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रिव्हेंटिव्हसाठी साप बुरशीनाशक पण घेऊ शकता, रोको पण घेऊ शकता, ट्रायकोसोडोमोनास बेसिलस सब्टिलस हे सर्व तुम्ही इथं घेऊ शकतात. फक्त जर तुम्ही सुरुवातीला रोको जर सोडलं तर 8 ते 10 दिवसानंतर तुम्हाला ट्रायकोसोडोमोनास घ्यायचं आहे. जर तुम्हाला नुसतं ट्रायकोसोडोमोनासच जर घ्यायचं आहे तर तुम्हाला 30-35 दिवसानंतर, 40 दिवसानंतर तुम्हाला ते घ्यायचं आहे मित्रांनो. मक्का लागवड केल्यानंतर ट्रायकोसोडोमोनास तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता, तसं काही नाही आहे. फक्त पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा, जास्त पण पाणी देऊ नका. आणि तुम्हाला ह्या वर्षी गोष्ट अशी सांगतो मित्रांनो, माझ्या अनुभवानुसार जिथं पाणी कमी आहे किंवा मग एखादं ड्रीप पण बंद असतं, तिथं तो प्रॉब्लेम आपल्याला दिसतो. तुम्ही व्यवस्थित चेक करा तिथं ड्रीप चालू आहे का, हे पण गोष्ट लक्षात घ्यायची बरं का.
नुसतं पाणी लावून दिलं आणि मक्का येईल असं नाही. तुम्हाला प्रत्येक तासा परत फिरून पाहायचं आहे. हा इथं खालचे पाने सुकताय ना, तर तुम्हाला तिथं ड्रीप बघायचं आहे, बंद आहे का चालू आहे, व्यवस्थित बघायचं आहे. आणि माझ्या शेतामध्ये इथं काही अजून वेल्टिंगचा प्रॉब्लेम नाही आहे. वेल्टिंगचा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला दावलं पण असतं मी वेल्टिंगचा प्रॉब्लेम. नक्कीच आता आमच्या गावामध्ये 1-2 जणाच्या शेतामध्ये वेल्टिंग आलेली आहे. आपण तिथे जाऊन नक्कीच एक वेळेस व्हिडिओ बनवू आणि वेल्टिंग काय असते, बुरशी काय असते, हे पण आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला जर नवीन असाल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा. उपाययोजना तुम्हाला सांगितल्या मी. उपाययोजना म्हणजे हे करायचं आहे तुम्हाला, ट्रायकोसोडोमोनास प्रिव्हेंटिव्हसाठीच करायचं आहे मित्रांनो. आल्यावर उपयोग नाही, बुरशी आल्यावर उपयोग नाही. आणि हे जे खालचे पानं आहे, या खालच्या पानांना घाबरून जाऊ नका. हे खालचे पानं पिवळे पडतीलच, उष्णता वाढलेली आहे. हां. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.